दादा, आज अधिवेशन सुरू होते आणि नवीन सरकार पुढे काय आव्हान असणार आहे? एक तर हे 3 दिवसाचं अधिवेशन आहे, 7, 8 आणि 9. 7 आणि 8ला नवनिर्वाचित विधानमंडळाचे जे सदस्य आहेत त्यांचा शपथविधी होणार आहे. 9 तारखेला विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक आहे आणि 3 दिवसानंतर हे अधिवेशन समाप्त होणार आहे. परंतु हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि प्रत्यक्षामध्ये सरकार कामकाजाला सुरुवात करेल. मराठवाड्यातून किती आमच्या सरकारपुढं कुठल्याही प्रकारचं आव्हान नाहीये, कारण प्रशासनाचा अनुभव आमच्या मुख्यमंत्र्याला आहे. मागचे 5 वर्ष आणि हे 2.5 वर्ष जनतेच्या उपयोगी आणि शेतकऱ्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या आत्ता आहेत त्या तर चालूच ठेवतील. यापेक्षाही अजून शेतीमध्ये आणि संसारामध्ये गुंतवणूक करण्याच्या योजना आमचं सरकार आखेल. त्यामुळं हे सरकार लोकप्रिय असं प्रकारचं सरकार आहे. दादा, मराठवाड्यातून किती जणांना स्थान अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे. गृहमंत्रीपदावरून रस्सीखेच चालू, त्याच्याबद्दल काय सांगाल? बिलकुल रस्सीखेच नाहीये, सगळं सुरळीत आहे. वर्तमानपत्रांना चॅनलना ही रस्सीखेच दाखवली. प्रत्यक्षात तिन्ही पक्ष एकत्र आहेत, कोणाची रस्सीखेच नाही. दादा, एक शेवटचा प्रश्न, प्रदेशाध्यक्षपदाबद्दल चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष आमचे चंद्रशेखर बावनकुळे आहेत आणि अत्यंत चांगलं काम तुमच्या नावाची चर्चा आहे. अत्यंत चांगलं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा 132 भारतीय जनता पार्टीचे सदस्य निवडून आले. त्यामुळं हा विषय काही उपयोगाचा नाही. धन्यवाद.